मनसेनं प्रतिपालिका सभागृह या कार्यक्रमासाठी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना निमंत्रण पाठवलेले आहे। त्याप्रमाणेच भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार, शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांना देखील निमंत्रणाचं पत्र पाठवण्यात आलंय। यासोबतच अजित पवारांची राष्ट्रवादी, शरद पवारांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीला सुद्धा हे निमंत्रण पाठवलं गेलंय। 26 एप्रिल रोजी मुंबईमधल्या पत्रकार भवनामध्ये मनसेकडून प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे। आणि याविषयी बोलूयात। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्या सोबत आहेत। किशोरीताई, एक प्रतिपालिका सभागृह असा हा कार्यक्रम आहे आणि मनसेने आधी सुद्धा सांगितलेलं एक महापौर सुद्धा या कार्यक्रमामध्ये असेल। तुम्हाला सुद्धा म्हणजे आदित्य ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलंय, शिवसेनेला निमंत्रण देण्यात आलंय, कसं बघताय याकडे? नाही, मनसेचे नवनवीन प्रयोग नेहमीच चालू असतात सैनिकांना लोभवण्यासाठी। कारण मागच्या वेळेला प्रति शॅडो कॅबिनेट त्याचं काय झालं, ती पण केली होती। आणि आता प्रति मुळामध्ये आज गेली आता 4 वर्ष व्हायला येतील की आपली महानगरपालिका होतच नाही, उलट त्याच्यावर आवाज उठवला पाहिजे, हा एक भाग। आणि ठीक आहे, प्रति महानगरपालिका त्या सैनिकांना एक समाधान मिळावं, काहीतरी शिकावं म्हणून घेत असतील तर चांगली बाब आहे। कारण आताचा प्रशासकाच्या हातात गेली 4 वर्ष, महापालिकेचा प्रशासकाच्या हातातली दाखवणार आहे की संदीप देशपांडे स्वतः असताना बनवलेली महापालिका काय, म्हणजे त्याच्यामध्ये 4 वर्षात बरंच पुलाकलना खाली गेले। अगदी किशोरीताई, धन्यवाद, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी। तर मनसेनं प्रतिपालिका सभागृह आता हा कार्यक्रम आयोजित केलाय आणि यामध्ये सर्वपक्षीयांना निमंत्रण पाठवलंय। यामध्ये शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण पाठवण्यात आलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।